6 पापलेट 1000ला बोलताय मावशी. मावशी कमी कर जरा बाई. हे ताजा मच्छी नायगाववाली मच्छी आहे आमची. मच्छी नाही खराबची देणार, तुमचे पैसे असेच नाही घेणार आम्ही. ताजी आहे दुसऱ्या मच्छी येते. आणि हे बघ मच्छी नाही खराबची. आई घेऊया मग. हा किती लावतात घेऊया ना मावशी. 7 दे मावशी. 1000ची 7 घे. येतो इकडे पापलेट. बघा इकडे बरीच मच्छी आहे. आज मार्केटमध्ये वेगवेगळी मच्छी आली. हा कोणता मासा आहे? हा कोणता मासा आहे मावशी? काटेरी आहे. 600 रुपये देता. तशी 600 ला सर्व 600 550 देता. लाल कोळंबी चांगली आहे ताजी मारवेची 550 देता. बोनीकर कोलंबी आणली. हा मावशी कमी कर जरा. बोनीकर घे 650 देता. नाही मावशी लय 500 ची खरेदी ताई माझ्या. चला बोनीतरी नाही एवढी कोळंबी आज कोळंबी नाही मार्केटला, खूप महाग आहे. बघा इकडे बोंबील बघा सगळे कसे लागले. सर्व बोंबील आहेत. मांदीला वगैरे आहेत. मावशी कसं आहे मांदीला? 200 ला. तर मंडळी इकडे बघताय आपला पापलेट भरी ना मस्त रेडी झालेला आहे. बघताय केवढा भारी दिसतंय आणि मस्त फ्राय वगैरे झालेले आहेत. इकडे बघताय सर्व आतमध्ये ना स्टफिंग वगैरे आहे. सर्व मंडळी जेवायला बसलेली आहेत. बघताय आई आहे इकडे, दादा आहे आणि आकू सुद्धा आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण मालाड फिश मार्केट मधून मस्तपैकी मोठमोठे पापलेट आणि कोळंबी आणलेली आहे. आणि आज आपल्या घरी ना मस्त मच्छीचा बेत असणार आहे. आणि आज आई बोलली की पापलेटचा ना आपण काहीतरी नवीन पदार्थ बनवूया. तर आता फटफट आपण किचन मध्ये जाऊया आणि आईला विचारूया, बघूया आज काय मस्तपैकी मच्छीचा बेत असणार आहे ते. तर मंडळी इकडे बघताय मार्केट मधून आपण ही सर्व मच्छी आणलेली आहे. इकडे ना मस्तपैकी हे पापलेट आहेत आणि चांगले मोठे मोठे पापलेट आहेत. हे बघा पापलेटची साईज बघा कसली भारी आहे. आणि इकडे ना आपण आज कोळंबी सुद्धा आणलेली आहे. आणि मोठी साईजची कोळंबी आहे ना. मोठी साईज आहे बघा. हा आणि एकदम चांगले फ्रेश पण आहेत कोळंबी. साईज पण मस्त आहे. बघून कोळंबी किती फ्रेश आहे ती. पापलेट पण चांगले फ्रेश मिळाले. आता कसं मार्केटमध्ये एकदम ती कशी गाड्यातूनच डायरेक्ट जी समुद्रातून मच्छी येते ते आणतात आणि फ्रेश मच्छी मिळते ना. हो फ्रेश असते. म्हणजे आपण सकाळी लवकर जायला पाहिजे. खास त्याच्यासाठीच गेलो होतो मालाड मार्केटमध्ये. ते तिकडून ही मच्छी आणलेली आहे. आणि ह्या टायमाला जर मच्छीचा रेट वाढलाय ना आता थंडीच्या टायमात कशी मच्छी जरा म्हणजे महागच भेटते. आता म्हणजे जास्त करून बोटी वगैरे समुद्रात जात नाही, त्याच्यामुळे मच्छीचा रेट वाढतो या टायमाला. नंतर सीझन जसं चालू तशी मच्छी पण मग स्वस्त होत जाईल. तर याचा आज मग काय बनवणार आहेस तू? मी आता पापलेटचं ना भरीच करणार आहे. भरलेलं पापलेट. पापलेट भरीत बनवणार आहे यास, म्हणजे स्टफिंग वाले आतमध्ये सर्व मसाला वगैरे असणार आहे. आणि कोळंबीचा सार करते. अच्छा आपल्या गावसारखंच करते आता. तर आता हे सर्व साफ वगैरे करायला लागणार आहे. कोळंबी पण आपण सोलून घेऊया. मस्त छान अशा फ्रेश जाड्या कोळंब्या आणलेल्या आहेत आपण. तर इकडे ना कालू आणि चंगुडी बघते दोघे पण आले जात. मच्छीचा वार असला की दोघे येतात घराच्या इथे. घेऊन पडाला कसा तो साईडला. कालू असंच खातो, तू तिथे नाही खाणार, बाजूला जाऊन खाणार. आपण सर्व पापलेट कटिंग करून घेतोय. पापलेट भरीत बनवण्यासाठी ना पहिलं तर हे सर्व साईडचे सर्व पाकड्या असतात ना पापलेटच्या त्या काढून घ्यायच्यात. आणि मधीन आपल्याला अशा प्रकारे कट मारायचा आहे. आणि पोटाच्या बाजून नाही ना कट मारायचा? पोटाच्या बाजून नाही, ह्या साईडने. दुसऱ्या बाजूने आपल्याला कट मारायचा आहे. आणि सुरीला ना मस्त धार करायची म्हणजे कट व्यवस्थित आपल्याला मारायला मिळतो. आणि हा कट मारून झाला ना की आतमधूनच आपल्याला पोटाचा भाग साफ करायचा. इथे घाण असतं ना पोटाच्या आतमध्ये. तो भाग अशा प्रकारे साफ करायचे थोडस चिरून. तर आता मागच्या साईडला आपण कट मारून घेतोय. पूर्ण साफ करून झाले. पुढची साईड दाखवाय. पुढची साईडला बघा अशा प्रकारे कट मारून पोटाचा भाग पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. तर सगळ्या पापलेटला ना आपण अशा प्रकारे मागच्या साईडला कट मारून घेतो. म्हणजे कसं मसाला मस्त त्यांना लागतो भरीत आतमध्ये. तर इकडे आपले सर्व पापलेट ना व्यवस्थित कटिंग करून झालेले आहेत. आणि आतमध्ये चीर पण मारून घेतले. आणि पापलेट भरीत बनवण्यासाठी ना आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे. हे आतमध्ये स्टफिंग साठी लागणार आहे ना सर्व गोष्टी. सर्व आपल्याला हे मसाला तयार करून आतमध्ये भरायचा आहे. तर काय काय सर्व सामग्री घेतलंय? आता इथे बघा एक नारळ घेतलेला आहे किसून. इथे 4-5 मी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. इथे 7 लसणीच्या पाकळ्या.
2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे केलेत आणि इथे मोठभर असा कोथिंबीर घेतलेला आहे. अच्छा. ह्याचा ना आपल्याला सर्व वाटप तयार करायचं आहे. हा. आणि ही आलं लसूणची पेस्ट ना नंतर आपल्याला पापलेटला लावायची आहे. मॅरिनेट करायला हे लागणार आहे पापलेटसाठी. बाकी हे सर्व गोष्टी आहेत ते आपल्याला स्टफिंग साठी लागणार आहेत. इकडे आपल्याला मिक्सर मध्ये ना सर्व वाटून घ्यायचं आहे आणि ओल्या खोबऱ्याचीच मस्त आतमध्ये ना मसाला बनवायचा, एकदम छान तयार होता बघा. ओल्या खोबऱ्यामध्ये जी भारी टेस्ट लागते ना पापलेट भरीतची, जबरदस्त. थोडा पाणी घालून घ्यायचं. तर इकडे बघताय आपला ना सर्व मसाला आता रेडी झालेला आहे आणि मस्तही कलर आलाय ना. कोथिंबीरचा आणि मिरचीचा चांगला आलाय. हा, हिरवा कलर आलेला आहे आणि स्टफिंग ना अशी हिरव्या कलर मध्येच बनवायची, मस्त दिसायला पण आपले पापलेट भरीत एकदम छान दिसतो. तर आपल्याला पापलेट सर्व मॅरिनेट करायला ठेवायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये ना अगोदर आपण लिंबू पिळून घेतोय. बघा, हा ना एक आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आपल्याला बस होईल पूर्ण. तुम्ही तुमच्याकडे आगड असेल ना तर आगड सुद्धा लावू शकता. बघा, मस्त चिर मारून घेतलाय ना तर आतपर्यंत सर्व मसाला वगैरे लागणार आहे. तर इकडे ना आपण याच्यामध्ये हा आपला घरगुती मसाला घालून घेतोय. आपण लहान चम्मच घेतलेले आहे, तरी पण किती लागेल आपल्याला? मी 3 चम्मच घेतले ते. छोटे चम्मच आहेत तर 3 चम्मच लागतील आपल्याला. हळद घेतली 1 चम्मच. ते आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. मस्त एकदम ना आपल्याला पापलेट पण एकदम ताजे मिळाले, त्याच्यामुळे आपले पापलेट भरीत एकदम भारी होणार आहे. इकडे ना आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे. बघा, सर्व मसाला लावून झालेला आहे. वरतून आता मीठ घालून घेतोय. चांगलं मीठ पण व्यवस्थित लावून घ्यायचा, आतमध्ये लागला पाहिजे. तर इकडे ना पूर्ण मॅरिनेट करून झालेलं आहे. आपल्याला आता 10 मिनिटाला असं झाकून ठेवायचं आहे. तर मंडळी, जोपर्यंत आपले सर्व पापलेट मॅरिनेट होतात ना तोपर्यंत हा मसाला आपण फ्राय करून घ्यायचा आहे. इकडे ना आपण पॅन मध्ये सर्व तेल तापत ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हा सर्व मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालून घेतोय. मस्त याला ना आपल्याला परतवून घ्यायचंय. तर ह्याच्यामध्ये ना आपण मीठ घालून घेतोय, अर्धा चम्मच मीठ घालतोय. आपण मिक्सरमध्ये ह्याचा वाटताना ना मीठ घातला नव्हता, तेव्हा पण तुम्ही ऍड केला तरी चालेल, नाही तर असं परतवताना पण चालेल ऍड केलं तर. व्यवस्थित पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मेन हा वाटप आहे ना तो चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आपल्याला फ्राय करण्यासाठी सुद्धा मसाला लागणार आहे. तर आई, रवा किती घेतला इथे? मी 5 चमचे रवा घेतलेला आहे. जवळपास अर्धा वाटी घेतलाय. आणि हा इकडे आपला घरगुती मसाला घालून घेतोय. 1 चमच घरगुती मसाला. इथे 2 चमच आपल्याला तांदळाचा पीठ घ्यायचा आहे. तांदळाचं पीठ कंपल्सरी टाकायचं, मस्त आपले ना पापलेट क्रंची होतात, कुरकुरीत. 1 चमच हळद, 1 चमच मीठ. इकडे मिक्स करून घ्यायचंय. एवढ्याच आपल्याला सामग्री लागणार आहे, जास्त पण अजून फ्राय करण्यासाठी नॉर्मली बेसिक गोष्टी आहेत आणि मस्त मसाला रेडी होतो. आमचा दर टायमाचा हा ठरलेला असतो, काय पण गोष्ट फ्राय करायची झाली ना हा मसाला परफेक्ट एकदम. तर इकडे बघताय आपल्याला पूर्ण मसाला रेडी झालेला आहे आणि इकडे आपले पापलेट पण मस्त मॅरिनेट करून झालेले आहेत. कट पण आपण मस्त असा मोठाच केलाय आतमध्ये पर्यंत, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो पूर्ण. हे बघा, लय भारी मजा येणार आहे खायला. खायला मजा येणार आहे. दिसायलाच आता फ्राय करून अजून भारी दिसतील. मी मसाल्याबरोबर हे सर्व खायला ना मजाच भारी येते. सर्व एक एक करून आता रेडी करते. तर इकडे ना आता आपण पापलेट भरीत फ्राय करायला सुरुवात करतोय. आपण पॅन मध्ये ना मस्त तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे आपला मसाला सुद्धा रेडी झालेला आहे. तर हे सर्व ना पापलेट आतमध्ये घालून घेतोय
सर्व व्यवस्थित आपल्याला हा रवाचा मसाला लावून घ्यायचा याला. बघा एक नंबर आहे दिसतंय ना. हो. भारी आज खायला ना जाम मजा येणार आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित लावायचं आपल्याला. या साईडला सर्व आपण भरीत घालून घेतले. इकडे पॅन मध्ये सोडून घेतले आता. 2 राहतील नाही. 2 राहतील. बघा पॅन मध्ये फक्त 2च आपण पापलेट ठेवलेत. मोठे मोठे पापलेट आहेत त्याच्यामुळे जागा पूर्ण घेतले. तर मस्त ना व्यवस्थित तव्यामध्ये शेकून घ्यायचे त्याला. इकडे ना आपली एक बाजू मस्त शेकलेली आहे. आता आई पलटी फिरवून घेते. बघा एकदम भारी आहे. सुगंध सुटलाय ना. एकदम जबरदस्त सुगंध सुटलेला आहे. हे बघा मस्त बाजू शेकलेली आहे. आपण पलटी फिरवून घेतोय. या साईडला आपला सर्व पापलेट भरीत आहे. बघा आतमध्ये जबरदस्त आहे दिसत आहेत. एक नंबर आणि मस्त शेकत आहेत. थोडस तेल सोडायला लागेल ना. तेल मी थोडा सोडते. कमी घातलं होतं थोडस तेल. आम्हाला कधी जास्त तेलाचं जमत आता भाजून निघालं पाहिजे चांगलं. तिथे कमी पडला ना असं साईडने सोडायचं. तर इकडे आपले दोन्ही पापलेट भरीत ना मस्त शेकलेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेतोय. हे बघा एकदम जबरदस्त मस्त शेकलेले आहेत. आता इकडे ना पुढचे पण 2 सर्व पापलेट याच्यामध्ये घालून घेते. त्याला पण मसाला वगैरे सर्व लावून घेतलेला आहे. तर मंडळी इकडे बघताय आपला पापलेट भरी ना मस्त रेडी झालेला आहे. बघताय केवढा भारी दिसतंय आणि मस्त फ्राय वगैरे झालेले आहेत. इकडे बघताय सर्व आतमध्ये ना स्टफिंग वगैरे आहे. आपण मसाला रेडी केला होता आणि जबरदस्त झाले ते. बघा शेकलेत पण मस्त. रवा वगैरे मस्त चिटकले त्यांना आणि छान दिसतात. तर इकडे ना आपली कोळंबी सर्व साफ करून झालेली आहे. बघते मस्त एकदम धुवून वगैरे घेतले. आणि इकडे आपल्याला सर्व सामग्री लागणार आहे फोडणी देण्यासाठी, कोळंबी बनवण्यासाठी. काय काय घेतलंय इथे मी एक ना मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. इथे 4-5 कढीपत्त्याची पानं, 1 टमाटर घेतलेला आहे बारीक चिरून. इथे 7-8 ना आपल्याला लसूण घ्यायची आहे. आणि इथे ना मी हा ना सुका खोबरा आणि कांद्याचा वाटप केलेला आहे. आपला गोळा मसाला आम्ही आज म्हणजे सुक्यामध्येच बनवतो. सुक्या वाटपामध्ये नाही तर गोळ्या मसाला आज हा ओल्या खोबऱ्यात पण बनवतो. पण आज बोलला की सुक्यामध्येच बनवूया. कारण गावाला आम्ही असं बनवतो ना तसं गावच्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते. बघते आपला तेल तापलेलं आहे. आता नाही इथे मी लसूण घालून घेते. कढीपत्ता, कांदा, ते 1 चमच आला लसूणची पेस्ट घालून घेते. टमाटर चांगलं ना टमाटर आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्याला ना टमाटरची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे ना मी 2 चमच तिखट मसाला आपला घरगुती घालून घेते. 1 चमच हळद, आपला वाटप केलेला गोळा मसाला 2 चमच आहे. चांगलं याला परतून घ्यायचे आहे. आधी ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. कोळंबीमध्ये ना 1 चमच आपल्याला गरम मसाला पण घालायचा आहे. गरम मसाला घातल्याने की मस्त सार लागतो. आणि या मसाल्याला ना आपल्याला ना 1 मिनिट ना जरा झाकण मारून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. बघते आपली ग्रेव्ही ना चांगली परतून झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यात कोळंबी घालून घ्यायची आहे. या अशा वाटपातला एक दिवस कधीतरी तुम्ही करून बघा. मस्त टेस्ट लागते. तर ना आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे.
तर इकडे ना मस्तपैकी आपली फोडणी देऊन झालेली आहे, पाणी वगैरे घालून घेतलंय आणि इकडे ना ही कोकम सुद्धा घालून घेतो याच्यामध्ये, कोकमाची उसळी. आणि इकडे ना आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतोय. आपल्याला जवळपास 1.5 चम्मच मीठ लागणार आहे. आता सर्व गोष्टी याच्यामध्ये ना ऍड करून झालेल्या आहेत. आता थोडा टाइम आपल्याला जवळपास 10 मिनिटं शिजायला ठेवायचे. तर मंडळी आता ना इकडे जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय मस्तपैकी हा आपला पापलेट भरीत आहे आणि मस्त रेडी झालेला आहे, बघताय भारी दिसतंय. इकडे आज आपण कोळंबीचा रस्सा सुद्धा बनवलेला आहे, तर तो इकडे घेतलाय. कांदा लिंबू आहे, ही हिरवी चटणी आहे आपल्या मसाल्याची आणि इकडे भाकरी घेतलेली आहे. आज मस्तपैकी ना पापलेट भरीत आणि कोळंबीच्या रस्स्याचा बेत आहे बघा, एकदम जबरदस्त आज थाळी रेडी झालेली आहे. तर इकडे ना सर्व मंडळी जेवायला बसलेली आहेत, बघताय. आई आहे इकडे, दादा आहे आणि आकू सुद्धा आहे आणि टेस्ट सर्वांनी केलेली आहे. कसं झालंय सांग? मस्त झाला, एक नंबर. या सगळ्यांनी जेवायला. हो दादा, कसं झालंय? एकदम मस्त, पापलेट भरलेलं एकदम जबरदस्त लागतंय. हा. मस्त जबरदस्त ना. आकू टेस्ट केला? एकदम छान झालाय. तो ग्रीन वाला मसाला एकदम मस्त झालाय. हा, टेस्ट केलाय. ऍक्च्युली आपण मसालाच एकदम मस्त सर्व गोष्टी ऍड करून केलेल्या आहे ना. ही चांगला परतून घेतलेला ना मसाला, हम्म, मस्त लागला टेस्ट. कोथिंबीर वगैरेमुळे मस्त त्याला ग्रीन कलर आलेला आहे आणि तुम्ही पण नक्कीच असं ट्राय करू शकता. असेच पद्धतीने बघा तुम्ही पण, करून ना कमेंट करून आम्हाला सांगा कसा झाला तो. हा, तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपला पापलेट भरीत झालेला आहे. या आतमध्ये ना स्टफिंग ही बघा, जबरदस्त स्टफिंग आहे आणि हा मस्त बघा एकदम भारी शिजला आपला पापलेट, एकदम सॉफ्ट आहे. आणि याच्यामध्ये ना अशी जे मसाला आहे ना त्याच्याबरोबर खायचा जबरदस्त लागतो. असं स्टार्टरला पण हॉटेलमध्ये मिळतो, तुम्ही खाल्ला असेल तर कमेंट करून सांगा नक्की. पहिला असाच आपला पापलेट टेस्ट करून बघतो, नंतरला भाकरी बरोबर टेस्ट करूया. एकदम जबरदस्त झालेला आहे आणि जो आतमध्ये आपण मसाला बनवलाय ना त्याचा मस्त फ्लेवर येतोय. आता जरा भाकरी बरोबर पण तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे झालेला आहे तो. आणि एवढा भारी दिसतंय ना, जबरदस्त. ऍक्च्युली मसाला पण एकदम जबरदस्त झाला. ही भाकरीचा तुकडा घेतला इकडे, तो टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालाय. एकदम जबरदस्त झालेला आहे आणि भारी टेस्ट येते. तुम्ही भाकरी बरोबर, भाताबरोबर असं पापलेट असला ना भरीतवाला, तर खायला 2 भाकऱ्या अजून एक्स्ट्रा जातात. तर मंडळी पूर्ण तुम्हाला रेसिपी पण शेअर केलेली आहे, कशा प्रकारे पापलेट भरीत आपण पूर्ण बनवलेला आहे. आणि मसाला मेन ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. मसाला एकदम झाला ना तर पापलेट भरीत एकदम भारी लागतो. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज आपण मस्तपैकी ना पापलेटचं भरीत बनवलं होतं आणि एकदम जबरदस्त झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर कोळंबीचा रस्सा सुद्धा बनवला होता. दोन्ही रेसिपी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाल्या. आणि मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.